फारच बालिश दिसत आहेत. 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली महाराष्ट्राची भाजपा आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप, प्रफुल्ल गुळदे सारखे अतिउत्साही हे जर आमचं शटर बंद करायला निघले, खरं तर हा फारच बालिशपणा आहे. नवनवीन अध्यक्ष झाल्यानंतर अतिउत्साह आहे, तुम्ही बोलले असतील, पण त्यांनाही माहीत आहे की काँग्रेस पार्टीमध्येच एवढी गटबाजी आहे नागपूरमध्ये की त्यांच्याच गटातले लोक प्रफुल्ल गुळदेचं शटर बंद करतील. हो, भाजप पार्टी विथ डिफरन्स म्हणतात, त्याचा आदर्श नमुना. प्रत्येक नगरसेवकांना 13,000 स्वखर्चानं गोळा केले आणि मुंबईला चालले प्रशिक्षणासाठी. काय सांगणार? आमचे नागपूरचे सर्व नगरसेवक, जिल्ह्यातले सर्व नगरसेवक हे आपले स्वतःचे पैसे खर्च करून प्रशिक्षणाला चालले आहेत. सोबतच काही प्रवासाला चालले आहे, पण त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्या स्वखर्चाने आम्ही आमची ट्रिप करू, आम्हाला पक्षाकडनं कुठली मदत नको आहे. ही एक चांगली बाब नागपूरमध्ये एक आदर्श उदाहरण ठरलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की सुनेत्रा पवार मला राज्यसभेला घ्यायला इच्छुक होत्या, पण त्यांनी पक्षप्रवेशाची अट घातली होती. मी भाजपची सच्ची सेवक आहे, त्यामुळे मी त्याला नकार. मी कालही सांगितलं की नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्वाची आहे आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली. मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण होत आहे. मोदीजींच्या कार्यकाळाला काही थोडा काळ लागेल. जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं. थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते असे निर्णय व्हावे लागतात. मोदीजीच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. नेहरूजींचा कार्यकाळ होता, तेवढा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे. मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे पुढे की यानंतर मोदीचा कार्यकाळ कोणी पूर्णच करू शकणार नाही, एवढा मोठा कार्यकाळ मोदीजी पूर्ण करतील. खरं तर इतका मोठा कार्यकाळ पुन्हा मोदीचा राहणार आहे. त्यामुळं आमचे मोदीजी हे जगातले सर्वात जास्त वेळ प्रधानमंत्री राहणारे नेते ठरणार आहे. मार्मिकमध्ये एक लेख आला, गिरीश त्यांना शहीद म्हटलं आहे. गिरीश महाजन अमृतसरमध्ये होते ऑपरेशन बुस्टार्टच्या लोकांना शहीदचा दर्जा देण्यात. नाही तर मला तपासावं लागेल, मी काही त्यामध्ये बघितलं राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही आहे. त्यांनी तशी मागणी देखील केली की अर्थ खातं राष्ट्रवादीला द्यावं. मुख्यमंत्र्यांना त्यांनी तशी मागणी केली आहे. आमचे महायुतीचे तिघही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसतील आणि योग्य निर्णय करतील. आम्हाला कुठे राष्ट्रवादीवर अन्याय करायचा नाही, निश्चितपणे योग्य निर्णय होईल. तुम्ही स्वतः महसुली नाल्यांवर जाऊन पाहणी केलेली आहे. महसूल मंत्री एवढ्या कडाक्याच्या उन्हात जाऊन नाल्यांची पाहणी करतो, काय आढळलं तुम्हाला? काय पाहणी केली? नाही, महसूलचे आमचे नाले अतिक्रमित झाले आहेत राज्यामध्ये आणि अतिक्रमित झालेले नाले पूर्ववत करणे ही भूमिका आहे. याकरता आम्ही एक स्पेशल टास्क कार्यक्रम राबवणार आहोत. राज्यातले पांदण रस्ते, शेतकऱ्याचे पांदण रस्ते आणि शेतकऱ्याचे महसुली नाले हे पूर्ववत करणे हे बेसिक काम महसूल विभागाचं आहे. कोर महसूल कशाला म्हणतात? शेतकऱ्याचे रस्ते, शेतकऱ्याच्या शेतातला महसुली नाला हा जसा पूर्वी होता तसा करून देणे आणि कुठलेही पुराणी होऊ नये. जर महसुली नाले खोलीकरण झाले, त्याचं रुंदीकरण झालं तर पाणी थांबेल आणि कोणत्याही परिस्थितीत पुराणी होणार नाही. आज पुराणी महसुली नाले बुजल्यामुळे होते आहे, ते पूर्ववत करायची योजना आहे. महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला है. मोदी जी का कार्यकाल बहुत ही स्वर्णिम रहा है. मोदी जी का कार्यकाल इतना लंबा चलने वाला है कि विश्व का कोई भी नेता उतना प्रधानमंत्री पद पर रहने उतना चलेगा. देश की 140 करोड़ जनता की उनको शुभकामनाएं हैं. देश मोदी जी के साथ खड़ा है और मुझे विश्वास है कि मोदी जी देश के ऐसे प्रधानमंत्री बनेंगे, ना उनका कोई रिकॉर्ड तोड़ पाएगा, ना किसी ने तोड़ा है. ऐसे ही प्रधानमंत्री हमारे मोदी जी है. Like, share and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.